नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकूयात आजचा सराव संच। नक्कीच तुम्ही हा सराव संच शिकण्यापूर्वी तुमचं वही, पुस्तक आणि पेन सोबत ठेवलेलंच असेल। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडलाच तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, जेणेकरून सर्वात अगोदर आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मित्रांना देखील चॅनल शेअर करा। तर चला शिकूया आजचा सराव संच। उदाहरण संग्रह 2, प्रश्न पहिला। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0 या अंकांचा वापर करून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी अशा प्रत्येकी 10 संख्या लिहा व वाचा। चला तर सोडवूया। या ठिकाणी आपल्याला 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या आणि 5 अंकी संख्या तयार करायची आहे। 2 अंकी म्हणजे या अंकांपासून तयार होणाऱ्या 2 संख्या वापरून तयार होणाऱ्या अशा 10 संख्या लिहायच्या। जसे की आता आपण तयार करूया। 1 व 3 मिळून झाली 13, 2 व 5 मिळून झाली 25, 6 व 7 मिळून झाली 67, 9 व 0 मिळून झाली 90, 4 व 5 मिळून झाली 45, 7 व 2 मिळून झाली 72, 8 व 4 मिळून झाली 84, 3 व 0 मिळून झाली 30, 5 व 2 मिळून झाली 52 आणि 6 व 7 मिळून झाली 67। अशा प्रकारे या 2 अंकी संख्या या ठिकाणी आपण तयार केलेल्या आहेत। त्यासारख्याच या अंकापासून 3 अंकी संख्या तयार कशा करायच्या आपण बघूया। 2 5 1 251, 3 7 4 मिळून झाले 374, 5 2 1 मिळून झाले 521, 7 3 8 मिळून झाली 738, 4 2 5 मिळून झाली 425, 2 3 7 मिळून झाली 237, 6 8 5 मिळून झाली 685, 3 2 1 मिळून झाली 321, 4 5 7 मिळून झाली 457, 3 8 7 मिळून झाली 387। अशा प्रकारे या 3 अंकी संख्या तयार झाल्या आहेत। त्यानंतर आहे 4 अंकी। 2 8 0 1 मिळून झाली 2801, 4 5 0 7 मिळून झाली 4507, 3 7 2 1 मिळून झाली 3721, 4 8 5 1 मिळून झाली 4851, 3 7 2 9 मिळून झाली 3729, 6 5 4 1 मिळून झाली 6541, 3 7 2 9 मिळून झाली 3729, 7 5 8 4 मिळून झाली 7584, 8 2 0 9 मिळून झाली 8209 आणि 6 4 0 8 मिळून झाले 6408। तर अशाच प्रकारे आपल्याला 5 अंकी संख्या देखील तयार करायची आहे। तर घेऊया। 2 8 0 1 5 हे झाले 28015, 3 0 8 4 1 मिळून झाली 30841, 4 5 1 2 3 मिळून झाली 45123, 2 0 8 5 1 मिळून झाले 20851, 4 7 2 9 1 मिळून झाले 47291, 5 2 3 7 1 मिळून झाले 52371, 4 7 9 0 1 मिळून झाले 47901, 2 0 5 8 1 मिळून झाले 20581, 3 8 7 0 1 मिळून झाले 38701, 7 6 5 4 2 मिळून झाले 76542, 2 5 0 1 3 मिळून झाले 25013। तर अशा प्रकारे तुम्ही 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी संख्या तयार करू शकता। चला तर बघूया पुढील प्रश्न। प्रश्न दुसरा। देवनागरी संख्याचिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा।
चला तर अंकात व अक्षरात लिहूया. या चिन्ह आणि संख्येचे अक्षरलेखन असे 3 भाग दिलेले आहेत. तर या 3 भागामध्ये काही ठिकाणी अशा रिकाम्या जागा दिल्या आहेत. तर या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. तर जी संख्या देवनागरीत आहे तिला आंतरराष्ट्रीय लिहायचं आणि जी आंतरराष्ट्रीय तिला संख्येच्या अक्षरलेखनमध्ये लिहायचं. जर अक्षरलेखनमध्ये असेल तर ते आंतरराष्ट्रीय देवनागरीमध्ये लिहायचं. तर सर्वप्रथम आपल्याला एक संख्या लिहून दाखवलेली आहे 2359. तिला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 2359 म्हणजेच 2359 असंच म्हटलं जातं. तर या अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या क्रमांकाची संख्या आपण लिहूया. तर ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिताना 32,756 अशा प्रकारे लिहायची आणि अक्षरी लेखन करताना 32,756 अशा प्रकारे ही आपण संख्या अक्षरे लिहू शकतो. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या दिलेला आहे 67,859. तर याला आपण देवनागरी संख्या चिन्हात 67,859 असं लिहायचं आणि संख्येचे अक्षर लेखन करताना 67,859 अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो. त्यानंतर देवनागरी संख्या चिन्हात आपल्याला 1034 दिले. तर याला आपण 1034 अक्षर लेखन करताना 1034 अशा प्रकारे लिहू शकतो. या ठिकाणी आपला आता पाचवा प्रश्न अक्षरी लेखन दिलेलं आहे 27,855. तर आपण याला देवनागरीत लिहूया अगोदर 27,855 आणि याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिताना 27,855 अशा प्रकारचे आपण याचं उत्तर सोडू शकतो. चला तर बघूया पुढील प्रश्न. प्रश्न तिसरा, प्लास्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या. त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा व ती संख्या अक्षरे लिहा. चला तर सोडवूया. या ठिकाणी आपल्याला 4 तालुके दिलेले आहेत. तर या तालुक्यामधील जिल्हा परिषदेचे जे विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थ्यांनी कागदांच्या पिशव्या तयार केल्या आहेत. त्या कागदांच्या पिशव्यांची संख्या दिलेली आहे. तर या ज्या संख्या आहेत आपल्याला त्या वाचायच्या आहेत आणि त्या अक्षरे लिहायच्या आहेत. चला तर आपण कोपरगाव या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी साधारणपणे 12,740 पिशव्या तयार केल्या आहेत. तर आपण याला वाचनामध्ये 12,740 असं वाचतो आणि आपण याला लिहिताना 12,740 असं याचं आपण लिखाण करतो. त्यानंतर शेवगाव या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी 28,095 कागदाच्या पिशव्या तयार केलेल्या आहेत. तर आपण याला लिहिताना 28,095 असं याचं लिखाण करतो. त्यानंतर कर्जत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी 31,608 कागदाच्या पिशव्या तयार केलेल्या आहेत. तर याला आपण लिहिताना 31,608 असं लिखाण करतो. त्यानंतर संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी 10,972 कागदी पिशव्या तयार केल्या. तर आपण लिहिताना 10,972 अशा प्रकारे आपण याचं लिखाण करतो. चला तर बघूया पुढील प्रश्न. प्रश्न चौथा, एकूण किती रुपये होतील ते लिहा.
1000 रुपयांच्या 20 नोटा, 100 रुपयांच्या 5 नोटा आणि 10 रुपयांच्या 14 नोटा. चला तर बघूया किती रुपये होतात. या ठिकाणी आपल्याला 1000 रुपयांच्या ज्या नोटा आहेत त्या 20 आहेत, 100 रुपयांच्या ज्या नोटा आहेत त्या 5 आहेत आणि 10 रुपयांच्या ज्या नोटा आहेत त्या 14 आहेत. हे आपण गुणाकार पद्धतीमध्ये मांडून घेऊ. आणि या ठिकाणी मांडून घेतल्यानंतर आपण बघू शकता की आपल्याला पाढे येणं फार महत्त्वाचं आहे. पाढे येत असेल तरच आपण गुणाकार करू शकतो, त्यामुळे पाढे पाठांतर असणं अत्यंत महत्त्वाचं. तर या ठिकाणी आपण यांचा गुणाकार करू. 20 0 0, 20 0 0, 20 0 0 आणि 20 1 20. अशा प्रकारे हे 20,000 झाले. 5 0 0, 5 0 0, 5 1 5. अशा प्रकारे हे 500 रुपये झाले. आणि 14 0 0 आणि 14 1 14. अशा प्रकारे हे 140 रुपये झाले. आता ह्या सर्व रुपयांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर ती आपण बेरीज करताना सर्वप्रथम एकाखाली एक मांडणी करून घेऊया. 20,000 अधिक 500 अधिक 140. तर 0 0 0 0 0 0 4 4 5 नाही 1 6 0 0 2 2. हे झालेत 20,640 रुपये. चला तर बघूया पुढील प्रश्न. 1000 रुपयांच्या 15 नोटा, 100 रुपयांच्या 12 नोटा, 10 रुपयांच्या 8 नोटा व 1 रुपयाची 5 नाणी. तर एकूण मिळून किती रुपये होते ते बघूया. मागील प्रश्नाप्रमाणेच याची मांडणी करून घ्यायची. 1000 रुपयाच्या 15 नोटा, 100 रुपयाच्या 12 नोटा, 10 रुपयाच्या 8 नोटा आणि 1 रुपयाची नाणी जी आहेत ते आपल्याकडे 5. तर याचा आपण गुणाकार करून घ्या. 15 0 0, 15 0 0, 15 0 0 आणि 15 1 15. तर हे झाले आपल्याकडे 15,000 रुपये. 12 0 0, 12 0 0, 12 1 12. हे झाले आपल्याकडे 1200 रुपये. 8 0 0, 8 1 8. हे झाले आपल्याकडे 80 रुपये आणि 5 1 5. हे झाले आपल्याकडे 5 रुपये. तसेच आपण याची उभी मांडणी करून बेरीज करून घेऊया. तर सर्वात अगोदर आली 15,000 रुपये, त्यानंतर 1200 रुपये, त्यानंतर 80 रुपये आणि त्यानंतर 5 रुपये. ही सर्व मांडणी एकक खाली एकक, दशक खाली दशक याप्रमाणे मांडणी करून घ्यायची आणि त्यांची बेरीज करायची. त्यांची बेरीज करूया. 5 0 0 8, हे झाले 8, हे झाले 2, 5 आणि 1 झाले 6 आणि 1. तर एकूण टोटल झाली आपली 16,285 रुपये. चला तर बघूया पुढील प्रश्न. प्रश्न 5वा. 4 5 0 3 7 हे अंक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहा. चला तर संख्या लिहूया. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 4 5 0 3 7 हे अंक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अंकापासून सर्वात मोठी संख्या तयार करण्यासाठी या अंकाचे जे सर्वात मोठा अंक आहे साधारणपणे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे ते 4 5 0 3 आणि 7. या अंकापैकी अगोदर सर्वात मोठी संख्या तयार करण्यासाठी या अंकामधील सर्वात मोठा अंक कोणता तो अगोदर घ्यायचा असतो. आता या ठिकाणी 7 अगोदर घेतला, त्यानंतर त्यापेक्षा छोटा 5, त्यानंतर त्यापेक्षा छोटा 4, त्यानंतर त्यापेक्षा छोटा 3 आणि त्यानंतर त्यापेक्षा छोटा 0. अशा प्रकारे उतरत्या क्रमाने आपल्याला सर्वात मोठी संख्या तयार करण्यासाठी हे अंक लिहायचे आहेत. ज्याप्रमाणे उतरत्या क्रमांकासाठी आपण सर्वात मोठी संख्या तयार केली, त्याचप्रमाणे सर्वात लहान संख्या तयार करण्यासाठी आपल्याला चढत्या क्रमानं संख्या लिहायच्या आहेत. तर चढत्या क्रमानं संख्या लिहित असताना आपण या ठिकाणी बघू शकतो इथे सर्वात लहान संख्या म्हणून 0चा उल्लेख होतो, परंतु 0पासून कुठलीही संख्या सुरुवातीला तयार होत नाही. तर त्यामुळे त्यापेक्षा मोठी जी संख्या आहे त्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे तर 3. तर आपण या ठिकाणी 3 हा अंक घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यापेक्षा
मोठी घ्यायची असते, 3पेक्षा मोठी 4, परंतु 0 घ्यायचा बाकी असल्यामुळे अगोदर हा 0 या ठिकाणी 3च्या नंतर मांडायचा आणि त्यानंतर चढत्या क्रमानं सर्व संख्या मांडून घ्यायच्या। 3 संपला, 0 संपला, आता घ्यायचा आहे 4, 5 आणि 7। अशा प्रकारे आपली ही सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार झालेली आहे। सर्वात मोठी 5 अंकी संख्या 75,430 आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या 30,475। चला तर बघूया पुढील प्रश्न। प्रश्न 6वा, गाव व त्या गावची लोकसंख्या दिलेली आहे। या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। चला तर उत्तरे लिहूया। या ठिकाणी आपल्याला 9 गावांची लोकसंख्या दिलेली आहेत आणि या 9 गावांच्या लोकसंख्ये मिळून खाली आपल्याला 3 प्रश्न दिले आहेत आणि या 3 प्रश्नांची आपल्याला उत्तरे लिहायची आहेत। तर सर्वात पहिला प्रश्न आहे की सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते, त्याची लोकसंख्या किती। तर आपण या ठिकाणी बघू शकता की सर्वात जास्त जे लोकसंख्या आहेत तर ती आपल्या गावाची दिसते या वाशी गावाची। त्याची लोकसंख्या आहे 92,173। म्हणून आपण याचं उत्तर लिहिताना सुरुवात करूया की सर्वात जास्त लोकसंख्या वाशी या गावची आहे। तर पुढील त्याचा उपप्रश्न आहे की त्याची लोकसंख्या किती। तर आपल्याला त्याची लोकसंख्या लिहायची आहे, म्हणून त्याची लोकसंख्या 92,173 आहे। हा झाला आपला पहिला प्रश्न। त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न विचारलेला आहे की मोरवाडा व मोरगाव या 2 गावापैकी कोणत्या गावची लोकसंख्या जास्त आहे। तर आपण बघूया या ठिकाणी की मोरवाडा या गावची लोकसंख्या 87,012 आहे आणि मोरवाडा या गावची लोकसंख्या 85,890। मोरगावची 87,012 आणि मोरवाडाची 85,890 आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता की कोणत्या गावची लोकसंख्या आपल्याला जास्त दिसून येते, तर ती आपल्याला मोरेगाव गावची लोकसंख्या जास्त दिसून येते। म्हणून उत्तर लिहिताना या ठिकाणी लिहू शकतो आपण की मोरेगाव गावची लोकसंख्या जास्त आहे। यानंतर आपल्याला पुढील तिसरा प्रश्न विचारलेला आहे की सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते आणि त्याची लोकसंख्या किती। तर आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी 9 गावं दिलेली आहेत। तर आपण सर्वात कमी जी लोकसंख्या आपल्याला दिसते की ती 35,000 भामरागड आणि 35,000 गगनबावडा या संख्येची जरा हजारामध्ये बघितली तर सारखी दिसते, परंतु पुढे जर बघितली तर गगनबावडा या गावची लोकसंख्या त्यापेक्षा सर्वात कमी दिसते, ती आहे 35,777। म्हणून आपण उत्तरात लिहिताना आपण लिहायला चालू करूया की गगनबावडा या गावची गगनबावडा हे गाव सर्वात कमी लोकसंख्येचे आहे। पुढचा त्याचा उपप्रश्न आहे की त्याची लोकसंख्या किती। तर आपण या ठिकाणी बघू शकता की त्याची लोकसंख्या जी आहे 35,777 दिसते। तर आपण इथे लिहूया की त्याची लोकसंख्या 35,777 आहे। या ठिकाणी आपला हा संपूर्ण सराव संच
संपलेला आहे. चला तर बघूया पुढील अभ्यास पुढील सराव संचामध्ये.